पाच सलामीला जर आपण विचार केला, प्रकाश आणि प्रतीक ही जोडी दाखल होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती भावेश जो मात्र सज्ज होतोय. पाच 4 षटकांची मॅच. भावेश सज्ज होत आहेत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. ओ हो हो, उडवला आणि पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती प्रतीक यांच्या बॅट. पहा मागच्या मॅच मध्ये काय दम दाखवला प्रतीकनं, पण पुढील चेंडूवरती प्रत्युत्तर लगेच दिलं भावेशनं. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी स्पोर्ट काटेकर त्यांना फाईट करत अगदी त्यांच्या प्रयत्नातून साकारलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. दोन मातबर संघ एकमेकांना फाईट करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहतो कुंभळवाडी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्स आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही झाला. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. पहा पहिल्या चेंडूवरती षटकार आला करा, तदनंतर जर आपण विचार केला तर पुढील चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. निवगाव देवी अंजूर अगदी भिवंडी परिसरातील टीम आपल्याला पाहायला मिळते. यस, तिसऱ्या पंचांकडे व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा काय डिसिजन येतो. खरं तर टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेन क्रिकच्या माध्यमातून जो मात्र केला जातो. भरपूर चांगलं टेलिकास्ट या ठिकाणी आपण पाहतो. घरबसल्या देखील आपण पाहू शकता टेन क्रिकच्या माध्यमातून 2 लाखांच्या वरती आज टेन क्रिकचे सबस्क्रायबर आहेत. आणि खरं तर महाराष्ट्रातील असे काही चॅनल आहेत त्यांचे 2 लाखांच्या वरती सबस्क्रायबर आहेत. एक नामांकित चॅनल म्हणून टेन क्रिकची सातत्यानं ओळख आहे. आणि पाहतो आता DRS काय डिसिजन येतो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे, कारण भरपूर चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं. जय भवानी स्पोर्ट खाटेकर अर्थातच स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. आज खरं तर पहा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय तुषारजी धुमाळ ताजी यांचा वाढदिवस. आणि या वाढदिवसाच्या आज लक्ष शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून तुषारजी धुमाळ यांना. खरं तर आपण पाहतो क्रिकेट आणि तुषारजी यांचं नातं भरपूर जवळचं आहे आणि आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार एक खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणून तुषार धुमाळ यांना आपण संबोधतो आज ज्यांचा वाढदिवस आहे. सर या यस, व्हाईट बॉल. अवांतर एक धाव येताना पाहायला मिळते. का पहा क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो जयगाव देवी अगदी भिवंडी परिसरातील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकच्या दिशेने प्रतीकनं पहा सुरुवातीला संघर्षाचं रणशिंग मैदानावरती फुंकलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक षटकार ठोकला आणि त्या पाठोपाठ प्रतीक आता थोडा शांत होताना पाहायला मिळतो. भावेशचा हा बॉल स्टेप आउट करून खेळला मिडॉन मध्ये. वा वा, काय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो. वेगवान क्षेत्ररक्षण, पुन्हा धाव येणार नाही. यावेळेचा चेंडू देखील डॉट. म्हणजे पहा पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील गोलंदाजानं काय कमबॅक केलेला आहे. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ जो मात्र मैदानावरती चालू आहे. प्रतीक ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती भावेश. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला, सरळ चेंडू आपण पाहतो. कव्हर बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. नजाकत होती, ताकद होती, रिझल्ट आपल्या समोर आहे. 4
पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जर आपण विचार केला 11 धावा, 11 ऑन बोर्ड. चांगला स्टार्ट. काही चेंडूंवरती गोलंदाज भावेश वर्चस्व गाजवत आहेत, तर दुसऱ्या बाजूनं भिवंडी परिसरातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, अलीकडे जर आपण पाहिलं अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाले, प्रतीक आता बरसताना पाहायला मिळत आहे. 4 धावा आलेल्या आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 11 वरती आहे. मॅच बॉल आलाय मला वाटतं मैदानावरती. एक ना असंख्य स्पर्धा या मुरबाड परिसरामध्ये सातत्यानं ऑर्गनाईज होताना पाहायला मिळत आहेत. त्यामधले एक मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सातत्यानं ओळख होताना पाहायला मिळते. जय भवानी स्पोर्ट काटेकर यांच्या प्रयत्नातून साकारलेली क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्व पाहतोय. गोलंदाज तयार होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि बॅट टेकअप करत असताना योग्य उचली त्या ठिकाणी चेंडू घेताना पाहायला मिळतो. बॅकअप लेंथ बॉल, चेंडू डॉट येईल. धापलकावरती 11. तर आता पाहायचं या षटकाचे काही चेंडू म्हणजेच काय अंतिम चेंडू या षटकाचा अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. प्रतीक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल खांडून काढला. परत एकदा मिडॉन मधून चेंडू डीप मिडॉनला येतो. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. चेंडू कव्हर करतील. एकच धाव मिळताना पाहायला मिळते. जय गावदेवी स्पोर्ट अंजूर जाऊन पोहोचेल. एका षटकाच्या समाप्ती अंती विकेट गेलेली नाहीये. स्कोर कार्डवरती धाव संख्या आहे 12. पोहोचतील. एक धाव येते. दुसरीचा कॉल केलाय. धाव घ्यायची की नाहीये, घ्यायची की नाहीये, तोपर्यंत बॉल हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं 4 षटकांचा हा सामना आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 20 या धाव संख्येवरती आहे. कोण जिंकेल? दोन्ही संघ कट टू कट. कारण एका बाजूला भावेश आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्याच्या घडीला मोहन या नावाची चर्चा इथे होताना पाहायला मिळते. ओहो हो, यावेळेस प्रतीक यांच्या बॅट मधून चेंडू लांब 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 खूप लांब. चेंडू सीमारेखा पार. षटकार. षटकाची समाप्ती होईल. 2 षटक या ठिकाणी संपले जात आहेत आणि 2 षटकांच्या समाप्त्यांती प्रतीक नावाचं वादळ मैदानावरती आलेलं आहे. स्कोर कार्ड आपण पाहतो 26 या धाव संख्येवरती. ड्रिंक ब्रेक नंतर परत एकदा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. समोर आपण पाहतो प्रकाश घोलप आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी करतील. खरं तर आपण पाहतो अनेक स्पर्धा जे मात्र सातत्यानं गाजवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हरीश गोलंदाजी मार्गवरती. या बेसचा बॉल पाहायचा प्रकाश घोलप यांच्या बॅट मधून मोठा तडाखा मिड ऑनच्या डोक्यावरून
आणखीन एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे, षटकार. पाहतोय आपण प्रकाश घोलप स्ट्राईकला. या वेळचा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. मला वाटतं अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक स्पर्धा या प्रकाश घोलप या नावाने गाजवलेल्या आहेत. आपण पाहू शकता अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहे. या वर्षीच्या क्रिकेटच्या संपूर्ण सीझनमध्ये अनेक अर्धशतकं देखील ठोकलेली आहेत. मला वाटतं अलीकडे काही दिवसांपूर्वीच 23 चेंडू आणि तब्बल 87 धावा फायनलच्या मॅचमध्ये कुटणारा प्रकाश घोलप स्ट्राईकला आहे. दुसऱ्या बाजून प्रतीक त्यांना तितकीच चांगली साथ देताना पाहायला मिळत आहेत. हरेश यावेळेचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, गुड लेंथ वरून इथे चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. प्रकाश घोलप यावेळेस बीट होताना पाहायला मिळत आहेत, कारण गोलंदाज देखील कमी नाहीये. एका बाजूनं कोंबलवाडी तर दुसऱ्या बाजून अंजूर. भिवंडी परिसरातील एक मातब्बर संघ. प्रकाश घोलप ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज होतील. हरेश पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा बॉल खांडून काढला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लासिकल ड्राईव्ह. प्रकाश घोलप 4. झालेलं आक्रमण प्रकाश घोलप यांचा स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. लॉंग स्टॉप रिजन मध्ये प्रकाश घोलप यांच्या बॅट मधून पुन्हा एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. आणखीन एक 4. वरती हरेश गोलंदाजच्या माध्यमातून 2 चौकार सलगचे आलेले आहेत आणि या षटकाला एका मोठ्या षटकामध्ये परिवर्तित करतायत प्रकाश घोलप. हरेश यांचा हा बॉल परत एकदा डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड ऑफ बॅट. सरळ चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. प्रकाश घोलप यांचा आणखीन एक तडाखा, षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पाठवला. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 46 धावा. प्रकाश घोलपची बॅट आता आग ओकतीये. पहिल्या मॅच मध्ये आलेलं प्रकाशांना अपयश इकडे भरून काढलं जातं आणि पहा या मॅच मध्ये काय बरसलाय. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती वेगाने. एक धाव येताना पाहायला मिळते. हरेश इथे कमबॅक करतायत. एकच धाव येईल. दुसरीचा प्रयत्न केलाय खरा, नकार. सिंगल वरती समाधान आणि याच बरोबर मैदानावरती षटक क्रमांक संपलं जाईल. 3 षटकं संपतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय गावदेवी स्पोर्ट अंजूर विदाउट लॉस. स्कोरबोर्ड होती धावसंख्या 47. चौदा धावा येताना पाहायला मिळाल्या. मागच्या षटकामध्ये तब्बल प्रकाश घोलप यांनी 21 धावा कुठलेल्या आहेत आणि पहा स्कोरबोर्डला एका विशिष्ट उंचीवरती नेलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती भरत चे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच. एका बाजूनं कोंबळवाडी तर त्यांना फाईट करताना अंजूर टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहेत. भरत समोर प्रकाश.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. प्रकाश खरं तर वेगासाठी तयार होते, पण भरत यांनी तितकाच कमी गतीचा चेंडू हाताळला. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. प्रतीक देखील चांगले बरसलेले आहेत. चांगला खेळ त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळालाय. आतापर्यंत प्रतीक यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपण मैदानावरती पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचतीये. तर आता आपण पाहणार आहोत 5 चेंडूंमध्ये अजून किती धावा येणार, 15 येणार, 20 येणार की गोलंदाज वर्चस्व गाजवणार, काय घडेल. भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत आहेत. ओहो हो, क्रीजचा सुंदर वापर, फुल ऑफ लेंथ बॉल, परत एकदा चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. यावेळेस प्रतीक यांच्या बॅटमधून आलाय षटकार. पडताना पाहायला मिळाला, पण यावेळेस क्रीजचा वापर प्रतीकनं काय चांगला केला. अगोदर तो थोडासा समोर आला, त्यानंतर डीप क्रीजला जाताना पाहायला मिळतो. यॉर्कर फसला की फलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. हे क्रिकेटचं सूत्र आपण सातत्यानं पाहत आलेलो आहोत. यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी योग्य लाईन आणि लेंथ गरजेची, इथे तोच प्रयत्न होता भरतचा आणि तो चेंडू फसताना पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. गोलंदाज परत एकदा भरत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा क्रीजचा वापर करत असताना विकेट किपर चुका करतायत. फ्लाय स्लिप देखील बीट, गॅप मधून चेंडू सुसाट वेग धारण करतो, बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आणखीन एक 4. नाव म्हणून प्रकाश यांची ओळख आहे, पण दुसऱ्या बाजूने पहा एक छोट्या एसटीचा वेगवान गोलंदाज भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. यावेळेचा भरतचा बॉल, क्षेत्ररक्षक फक्त दर्शक, बॉल सीमारेखेच्या बाहेर. प्रकाश घोलप यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, आणखीन एक धमाका, षटकार. थँक्यू डीजे. पहा प्रकाश घोलप ज्यांनी या वर्षीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय कारकीर्द केली आहे. भिवंडी तालुका असोसिएशन क्रिकेट असोसिएशन मध्ये या होणाऱ्या स्पर्धांमध्ये तब्बल 12 वेळा मॅन ऑफ द सिरीज घेणारा प्रकाश, जो मात्र मैदानावरती आहे. अनेक विक्रम केलेले आहेत आणि सातत्यानं विक्रमांच्या एका विशिष्ट उंच शिखरावरती आरूढ असणारा प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, धावफलकावरती तब्बल 65 धावा येताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ प्रकाश ठरलेले आहेत आणि काय बॅटिंग केली आहे. मागचं षटक 21चं आलं आणि या षटकामध्ये प्रकाश घोलप नावाचा दरारा पुन्हा एकदा या वर्षीच्या क्रिकेटच्या सीझन मध्ये तब्बल 12 वेळा मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूने घेतलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. भरतचा हा बॉल पुन्हा एकदा, परत एकदा टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर सीमारेखेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका, गुड फिनिश, आलाय षटकार. तर पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या डावात एका बाजूला जय गावदेवी स्पोर्ट अंजूर संघानं बॅटिंग करत असताना एकही फलंदाज बाद नाही, म्हणजे ही भागीदारी अभेद्य राहिलेली आहे. स्कोर कार्ड वरती धावत संख्येचा विचार जर आपण केला, रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तब्बल 71 धावा आणि लक्ष 72 धाव्यांचं एक बलाढ्य टार्गेट इथे सेट केलेलं आहे. पण त्या अगोदर प्रकाश यांनी काय सुंदर बॅटिंग केली. प्रकाश यांच्या बॅटमधून मला वाटतं 12 चेंडू आणि 41 धावा प्रकाश गोलप यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. सुंदर बॅटिंग आणि त्यांना साथ देत असताना 12 चेंडूंमध्ये 25 धावा प्रत्येक देखील नाबाद खेळलेल्या आहेत. म्हणजे पहिली भागीदारी अभेद्य राहिली. एक डाव मैदानावरती संपला जिथे 71 बनवल्या. पण असं नाही, कुठलंच टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही, कारण जास्तीत जास्त धावसंख्या कित्येक वेळा आपण चेस होताना पाहिलेल्या आहेत. आणि पाहायचं आता 72 धावांचं लक्ष या मॅचला विजयासाठी अपेक्षित आहे. काय घडेल, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत कोंबळवाडी टीमच्या माध्यमातून. कारण हा संघ देखील बलाढ्य आहे. कारण या संघामध्ये आपण पाहतो भावेश सारखा एक मातब्बर खेळाडू, त्याचबरोबर अनेक मातब्बर खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे हे बॅटल इकडे रंगणार आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील सहजासहजी मॅचला सोडणार नाही. मजा येणार आहे या मॅचमध्ये. आपण पाहतो जय भवानी स्पोर्ट खाटेकर प्रस्तुत स्वर्गीय विराज स्मृती चषक क्रीडा स्पर्धा. एका नवीन वर्षाची एक नवीन संकल्पना घेऊन आलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. बीसीसी चिंचोली आणि एका बाजूनं खांडीचा पाडा, जेडी 11 खांडीचा पाडा, या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. आपला टॉस लगेच या ठिकाणी संपन्न होणार आहे. कुठलाही विलंब न लावता मिड इनिंगमध्ये आपण टॉससाठी येणं गरजेचं आहे. आणि मी विनंती करतो मान्यवरांना, अर्थातच ज्यांचा आज वाढदिवस आहे, ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, तुषार दाजी धुमाळ यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. चला, टॉससाठी लगेच आपण संपर्क करा. जय भवानी स्पोर्ट काटेकर स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये अक्षरशः क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य करून गेलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. भिवंडी ग्रामीणचे संघ आपण पाहतो, म्हसा परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मुरबाड परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सर्वांना संघटित करणारी एक आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी आपण पाहतो, जी आमच्या समस्त ग्रामस्थ खाटेकरकरांनी आखली आणि तिथून उभी राहिलेली एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. नाव बॅक टू क्रिकेट जातो आपण मॅचच्या दिशेनं. 4 षटकं 24 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता तब्बल 72 धाव्यांची. ऑलरेडी 2 धावांची पॅनल्टी आपण एक षटक झाल्यानंतर ऍड करणार आहोत स्कोरबोर्डमध्ये. तर जातोय आपण मॅचच्या दिशेनं. एक गाव एक संघ, एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. यज्ञेश अल्पोईन खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. समोरच्या दिशेनं आपण पाहतो भावेश, बीसीसी चिंचोली आणि खांडीचा पाडा, या दोन्ही संघांना हा ऑफिशियल शेवटचा कॉल. लगेच आपण टॉससाठी या. टॉस या ठिकाणी संपन्न होतो आणि मी विनंती करतो तुषार शेठ धुमाळ आता दाजी यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होईल. आजचे बड्डे बॉय आहेत आणि खरं तर त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा. जातो आपण मॅचच्या दिशेनं. 72 धावांचं टार्गेट मैदानावरती घेऊन उतरताना पाहायला मिळते. तर सलामीला ज्या नावाची चर्चा, भावेश स्ट्राईकच्या दिशेनं आपण पाहतो. पहिलाच बॉल, जशास तसं प्रत्युत्तर, उंच तितकाच लांब, सरळ चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. पहिल्या चेंडूवरती येतोय गगनभेदी षटकार, 6 धावा. जेडी 11 खांडीचा पाडा संघानं टॉस जिंकला आणि डिसिजन काय, बॅट फर्स्ट. ओके, परत एकदा हलक्यात ढकलला हा चेंडू. पाहायचं मिडॉन मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले आहेत भावेश यांनी. 72 धावांचं एक मोठं टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असेल तर चौकार षटकारांशिवाय गत्यंतर नाही, हेच हेरलं. आणि पहिला चेंडू 6 धावा, तदनंतर सिंगल. स्कोर कार्ड वरती 2 चेंडूंमध्ये यज्ञेश यांना तब्बल 7 धावा वसूल होताना पाहायला मिळत आहेत.
कुठलंच लक्ष विजयाची 100% गॅरंटी देणार नाही. आणि पाहायचं आता इथे कशा प्रकारची कामगिरी होती. डावखुरे शैलीचे मला वाटतं पवन यांनी चांगली सुरुवात केली आणि आता डावखुरे शैलीचे भावेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बेसचा बॉल उडवला तिकडे समोरच्या दिशेनं. इथे आपण पाहतो भावेश यांच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक. तर आज खरं तर ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, खरं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे, तुषारजी धुमाळ दाजी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतो. मी ओके, एका षटकानंतर आपण हा सन्मान घेणार आहोत आणि खरं तर सन्मान होणं गरजेचं आहे. हा वाढदिवस चिरंतन व्हावं अशी आम्ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे काय डिसिजन येतो. प्रत्येक डिसिजन इथे क्रिटिकल आहे. यस, इथे हा चेंडू बिमार. तिसऱ्या पंचांकडे आता प्रत्येकाची हृदयाची धडधड इथे वाढणार आहे, कारण टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाते. तर पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो. तोपर्यंत आपण या स्पर्धेच्या वतीनं तुषारजी धुमाळ दाजी यांचा विशेष सन्मान जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न करतो. खरं तर हा वाढदिवस या ठिकाणी आपण पाहतो चिरंतर होणार आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आपल्या सर्वांच्या पाठीमागे अगदी सह्याद्रीच्या उंचीसारखे उभं असणारं व्यक्तिमत्व आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, आपल्या सर्व तरुण सहकार्यांचे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आदरणीय तुषारजी धुमाळ दाजी यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं एक विशेष छोटासा सन्मान दाजींचा या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. जातो आपण मॅचच्या दिशेनं, जिथे काय डिसिजन पंचांचा येतो हे आपल्याला पाहायचंय. Yes, waste of height in the ball. No +1. दोन धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळते 15 ह्या धावा संख्येवरती. पहिलं षटक थोडंसं मागणं आणि फ्री हिट बॉल. समोर आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज मोहन स्ट्राईकच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतो. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला. मोहन थांबत नाहीये. परत एक चेंडू सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहा जबरदस्त घमासान महायुद्ध रंगलेला आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. परत एकदा मोहन साठी हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि परत एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाहीये, सीमारेखेच्या बाहेर आहे. आणखीन एक 4 चौका. स्कोर कार्ड जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निम्मा डोंगर अक्षरशः पोखरलेला आहे. स्कोर कार्ड वरती 25 धावा आहेत.
काय घडेल, कुठला संघ जिंकेल, पहा दोन्ही संघांचा अश्व आतापर्यंत घोडदौड करतोय. पाहायचं आता या मैदानामध्ये सेकंड राऊंडला इथे कोण गवसणी घालणार आहे. तब्बल 51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक माननीय श्री प्रतीकदादा प्रमोदजी हिंदूराव ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांच्या विद्यमानातून आणि भरघोस पारितोषिकांनी नटलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्पोर्ट बाईक आहे माननीय श्री रुपेश तुकाराम खाटेगरे, मनसे सचिव मुरबाड, संचालक एकविरा ई मोटार्स टिटवळा यांच्या माध्यमातून. आणि पहा असंख्य पारितोषिकांनी नटलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत आहेत. परत एकदा बिग हिटचा प्रयत्न होता. यज्ञेश कमबॅक करताना पाहायला मिळतील. हलकीशी अपील मैदानावरती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मैदानावरती संपलं जाईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा येतात 25. 72चा पाठलाग करत असताना आणि 2 धावांची पॅनल्टी ऑलरेडी आपण आता ऍड करतो, म्हणजे स्कोर कार्ड 27 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल. 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी आवश्यकता 45 धावेंची. मॅच कुठे जाते हे आपल्याला पाहायचंय. एका बाजूला आपण पाहतो भिवंडी परिसरातील जयगाव देवी स्पोर्ट अंजूर टीम, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते कोंबळवाडी. या 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतो. जय भिलोपा क्रिकेट क्लब कोंबळवाडी. शेवटच्या 18 चेंडू आणि 45 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच मध्ये मजा येणार आहे. तर समोर आपण पाहतो ज्या फलंदाजांना आतापर्यंत मॅच जवळ केली, अर्थातच भावेश आणि मोहन ही जोडी मैदानावरती, तर राहुल येत आहेत अंजूर टीमच्या वतीनं. त्यावेळेस रनअप मध्ये थोडासा फॉल्ट पहा, इथे चेक केलं, रनअप थोडासा चेक करताना पाहायला मिळत आहेत. राहुल परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. भावेश एका षटकारानिशी मैदानावरती आहे आणि पहा नो बॉल वरती त्याला मिळालेलं जीवनदान. इथून पुढे काय घडेल हे आपल्याला पाहायचंय. फुला प्लेनचा बॉल समोरच्या दिशेनं सरळ चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. एक फ्लॅट षटकार, 6 धावा. तो 17 चेंडू आणि 39ची आवश्यकता. भावेश स्ट्राईकच्या दिशेनं, गोलंदाज सज्ज होत आहेत राहुल. परत एकदा आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला घासत चेंडू फिल्डर पर्यंत पोहोचेल, तोपर्यंत एक सिंगल धाव येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती रन्स जर आपण पाहिल्या 34 धावा, शेवटचे 16 चेंडू 38ची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. समोरच्या दिशेने मोहन, ज्यांनी आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार खेळलेला आहे. पहिले षटक तब्बल 25 धावांचं आलं, त्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी ऍड झाली आणि सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. 34 धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राहुल चे मात्र सज्ज होत आहेत. हॅलो हॅलो इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जातो आपण मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 40 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली आहे, तर मोहन हा थांबत नाही. जय बिलोबा स्पोर्ट
कोंबळवाडी हा संघ आपण मैदानावरती पाहतो. तर समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात मोहन, आणि मोहन यांच्या बॅटमधून नुकताच तिसरा षटकार येताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गवरती राहुल सज्ज आहेत. मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 32 धावेंची आवश्यकता. परत एकदा उडवला हा चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दर्शक बॅक टू बॅक दुसरा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहनच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा षटकार. काढली जाते आणि पाहतोय आपण 48 धावाच्या मात्र धावपलकावरती आहेत. थोडंसं वादळ मैदानावरती उडलेलं आहे, पण या अगोदर 46 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि 26ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि पहा 71 सुरुवातीच्या डावामध्ये झाल्या, तर दुसऱ्या बाजूला 72चं टार्गेट सेट केलं आणि त्या 72चा पाठलाग करत असताना या दोन फलंदाजांनी काय मॅच खेळली आहे. जबरदस्त सामना. पण यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू पंच अवांतर घोषित करतील. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी प्राप्त होते आणि या एका धावेबरोबरच स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतं. धावपलकावरती 47 धावा ज्या ते स्कोरबोर्ड होते आहेत. 14 चेंडू आणि 25 अशी मॅच झालेली आहे. इथूनही सामना फिरू शकतो. एक चांगलं षटक अंजुर टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं. आणि पहा समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहन. 47 धावा धावपलकावरती. गोलंदाजीच्या माध्यमातून राहुल परत एकदा सज्ज होतील. खोलवर टप्प्याचा बॉल संयम देखील महत्वाचा आहे. आणि पहा हलक्या हाताने चेंडू ढकलला. प्रत्येक चेंडू हा मारण्यासाठी नसतो. एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी उभी होताना पाहायला मिळते. या सिंगल बरोबरच स्कोर कार्ड वाढलं जाईल. 48 पर्यंत धावपलक जाऊन पोहोचतं. 13 चेंडू आणि 24 धावेंची आवश्यकता. म्हणजे एक चांगलं षटक, एक कमी धावांचं षटक जयगाव देवी स्पोर्ट अंजुर टीमला मॅच मध्ये घेऊन येणार ठरणार आहे. पण पाहायचं आता समोर भावेश कशा प्रकारची कामगिरी करेल. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना याही षटकामध्ये भरपूर धावा येताना पाहायला मिळाल्या. तब्बल आतापर्यंत या षटकामध्ये 21 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्गवरती राहुल, समोरच्या दिशेने भावेश. हा चेंडू महत्वाचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिकडे दूर, गॅप मोठा, सुसाट वेगानं गॅप मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅट मधून आलाय 4. फिफ्टी अप. याच बरोबर जय बिरोबा स्पोर्ट कोंबळवाडी, जय बिलोबा स्पोर्ट कोंबळवाडी संघाचा अर्धशतक धावपलकावरती कंप्लीट होणार आहे. एकही फलंदाज बाद नाही आणि धावपलकावरती 52 धावा आहेत. म्हणजे मॅचचं समीकरण 12 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पार्थ गोलंदाजी मार्गवरती येत आहेत आणि पाहायचं आता पार्थच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. खरं तर हा पार्थ म्हटलं तर या संघाचा गेम चेंजर आहे. ज्या वेळेस हा संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस पार्थची गोलंदाजी एक सुंदररित्या पाहायला मिळते. आज कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहिजे. अशा असंख्य परिस्थितीतून पार्थनं संघाला बाहेर काढलेला आहे. पण दोन्ही सेट फलंदाजांना आता पार्थला गोलंदाजी करायची आहे. समोर आपण पाहतो मोहन, जो फलंदाज आतापर्यंत भरपूर चांगला खेळलेला आहे. 8 चेंडूंमध्ये 30 धावा त्यांना केलेल्या आहेत. आणि गोलंदाजच्या माध्यमातून पार्थ जो मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. मोहन, वेळ जास्त घेऊ नका कारण आपल्याकडे वेळेची कमतरता, कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. फुलटॉस बॉल, यावे चेंडू हवेत, तिथे पाहायचंय झेल मैदानावरती निसटला. ड्रॉप दी कॅच. हा झेल नव्हता, हा सामना होता. नुसता झेल सुटलेला नाही तर दिवसा ढवळ्या धावेंची चोरी आपण मैदानावरती पाहिलेली आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये आणि 2 बरोबरच स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या 54 धावा धावपलकावरती लावल्या गेल्यात. 11 चेंडू आणि 18चं समीकरण इथे
या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे सामना अजूनही फिरू शकतो अशाही परिस्थितीतून कित्येकदा आपण सामने पाहिलेले आहेत. पण पहा, क्रिकेट म्हटलं तर कुठलंच लक्ष तुम्हाला सेफ टार्गेट ठरणार नाही. इथे आपण तेच पाहिलं. 72चा पाठलाग होता. तब्बल आत्तापर्यंत कुठलेले आहेत 54. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे पुन्हा खराब. परत एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर, पुन्हा एक चूक, आलाय 4. चौदा धावेंची आवश्यकता. कुणीच विचार केला नसेल की ही मॅच इथे येऊ शकते. पण पहा घडलंय काय मैदानावरती. परत एकदा लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफ मध्ये पुन्हा क्षेत्ररक्षण खराब. परत एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तर पहा 11 चेंडूमध्ये 40 धावांचा खेळ मोहनच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. काय सुंदर बॅटिंग त्यांना मैदानावरती केलेलं आहे. तर आता मॅचचं समीकरण आपण परत एकदा पाहू. चौकारा पाठोपाठच बदललं जाईल. कोंबळवाडी संघाला बनवायचे आहेत 9 चेंडूंमध्ये 10 धावा. गोलंदाज तयार, फुल टॉस आणि यावेळेस परत एक चेंडू स्क्वेअर लेग मध्ये मोहनच्या बॅटमधून षटकार. पहा पहिल्या मॅच मध्ये ज्या मोहननं अर्धशतक या मैदानावरती ठोकलं, परत एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? तर आता 12 चेंडूंमध्ये 46 धावा आलेल्या आहेत आणि जर या चेंडूवरती अर्धशतक झालं तर या परिसरामध्ये एक वेगळंच रेकॉर्ड बनवलं जाईल. 13 चेंडूंमध्ये 50 धावा कुठणारा फलंदाज मोहन ठरतो का हे आपल्याला पाहायचंय. या वेळेचा बॉल थर्ड मॅन मध्ये आणि 13 चेंडूंमध्ये तब्बल 50 अप म्हणजे 13 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकलेल्या आहेत मोहननं. या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करते कोंबळवाडी टीम. अभिनंदन, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो. मोहन ज्यांना अक्षरशः सर्वांना मन मोहित करून टाकलेला आहे आणि गिरीश बांगारा यांच्या वतीनं दीपीर बिराडे, जयदादा धस, बबलू पारदी यांच्या वतीनं तब्बल मोहन